गॅस डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा अचानक का बंद आंदोलन, वेतन व सुविधांबाबत नाराजी। शेगाव शहरातील श्री सिद्धिविनायक गॅस एजन्सीचे घरपोच गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अचानक वितरण सेवा बंद करून आंदोलनाचा पवित्रा घेतला। वेतन, सुविधा आणि कामांच्या ठिकाणी होणाऱ्या अडचणीबाबत एजन्सी व्यवस्थापकाकडून योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। आंदोलन करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी सांगितले की एजन्सी व्यवस्थापन त्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करत आहे। कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच अलीकडेच एका डिलिव्हरी कर्मचाऱ्याला माळीपुरा परिसरात तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली होती। या प्रकरणात एजन्सी मालकाने पोलीस ठाण्यात येऊन सहकार्य केले नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। याशिवाय नियमित वेतन मिळत नसल्याचा तसेच ग्राहकांकडून आकारण्यात येणारे घरपोच सेवा शुल्कही डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना दिले जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी काही काळासाठी गॅस वितरण सेवा बंद ठेवली। दरम्यान या आरोपाबाबत एजन्सी मालकांशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले। कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जर कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसते तर ते इतकी वर्षे येथे कामच कसे करत राहिले असते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। गेल्या 15 दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगत काही मागण्या कर्मचाऱ्यांनी कमी करण्यात आणि काही मागण्या व्यवस्थापन मान्य करण्यास तयार नसल्याचे त्यांनी नमूद केले। या प्रकरणी माहिती मिळताच पुरवठा विभागाचे अधिकारी केंद्रे आणि बावणे यांनी गॅस एजन्सीला भेट देऊन मालक व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली। दोन्ही बाजूची म्हणणे ऐकून परस्पर चर्चेतून तोडगा काढण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला। या घटनेमुळे काही काळ गॅस वितरण सेवेवर परिणाम झाला असून व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमधील चर्चेनंतर लवकरच यावर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। युवा क्रांती न्यूज साठी डी ललित, शेगाव। काम करू राहिलो, आम्हाला पगार पाणी काहीच नाही आहे। ते तुम्ही लोक देतात आम्हाला, कस्टमर लोक 10-15 रुपये, त्यावर आमचं पोट चालू आहे। हे आम्हाला पगार पाणी काहीच नाही आहे। 37 रुपये बोलते वो भी देता नहीं, मुझे 37 रुपये हक है, हमारे हक की बात है। 37 रुपये वो भी माला खा लेता। वो 37 रुपये में हम बोल रहे हैं 12 रुपये हमको दे, 20 रुपये तू घे, ते भी वो मानने को तैयार नहीं हो, पगार देने को तैयार नहीं है। हमको त्रास देता मालक, हमारे लायक नहीं है। हमको अगर मार रहे भी लोग, कल मारन वारन होगा हमारे बच्चे के साथ में। ये मालक थाने के अंदर आया नहीं, इसको हमने 4 बार फोन करे, फोन मालक ने फोन नहीं उठाया, फोन भी नहीं उठाया मालक ने। मालक बोलता है कि कुछ भी नहीं है, तुम मेरे भाई, मैं नोटा है मेरे पास में, नोटा सरकार था, मेरा काम बनता। असं नसतं ना भाऊ। मग आता तुम्ही जो तुमचा खर्च जो आहे तो कसा चालवता हे सगळं? हे आमची 2-4 लोक 10 रुपये आम्हाला देत होते, ते आता देत नाही। ऑनलाईन बिल होतात, ऑनलाईन पैसे भरले, आम्हाला 10 रुपये देत नाही। म्हणून आम्ही स्ट्राईक केली, आम्हाला पगार पाहिजे। हे पगार देणार तर आम्ही कामावर येणार, नाही तर आम्ही कामावर येणार नाही। आमच्या घर नाही जगणार तर आम्ही कशाला कामावर यायचं? काय ना काय पगार तर पाहिजेत मालकाकडून। 5000 रुपये पगार तर द्या, डिझेल तुमचं असंच द्या, पण डीजल पूर्ण द्या। तुमचा गाड़ी, तुम्हारी गाड़ी चला रही, तुम्हारी गाड़ी का डीजल पूरा दो हमको, पूरा दो। 2000 रुपए डीजल के देते महीने के। 2000 रुपए डीजल के अंदर जमता क्या? 2000 रुपए में गाड़ी महीना भर चलती है। 5000 रुपये डिझेल लागतं भाऊ। 5 से 6000 रुपए डीजल लगता महीने का। गाड़ी का भाड़ा भी इनको 133 रुपये, 4 गाड्या आहे ना। आता तुमचं मालकासोबत बोलणं झालं काय? मालक आमची काही ऐकत नाही, मालक काही ऐकून नाही राहिला ते म्हणा, काही विचार करून राहिले। मग आता काय तुमचं पावलं याच्या पुढे? आणि तुम्ही किती कर्मचारी आहे असे? आम्ही पूर्ण 10 गाड्यावाले आहेत, तसे 20 लोक आहेत। एक गाडीवर 2 माणसं आहेत। दोन्ही माणसांना पगार नाही? दोन्ही माणसाला पगार नाही, कोणाला पगार नाही। कमिशन काहीच नाही, काहीच नाही। आता काय काही भेटत आहे का? कस्टमर लोक 10-15 रुपये बसते, घरवाले जे देतात फक्त ते तुमच्या इच्छेनुसार तेच समजा 5 रुपये 10 रुपये तेवढेच। मालक कमिशन देत नाही समजा? काहीच नाही। ये 37 रुपये हमको लग के आते। कई कस्टमर बोलते हैं हमको कि 37 रुपये जाहिद भाई हमारा पहले कट गया, तुमको कहाँ से दे रहा 10 रुपये? मतलब आप लोगों से पहले 37 रुपये गवर्नमेंट काट डालती, घर को पहुँच जाता सिलेंडर, आपको हमको देने की जरूरत नहीं रहती। ये मालक को 37 रुपये भी हमारे खा जा रहा। आम्हाला काहीच देत नाही तो। एक सिलेंडर ग्राहकाला किती रुपयाला पडतो? एक सिलेंडर 933 रुपयाला। आणि ऑफिसवरून पावती नेली तो 896 रुपये का, पण हे ऑफिसवर भी 933 रुपये घेतात। हे आणले की चालू आहे त्यांचा ऑफिसवर बी। हो चालू आहे। बरं, मग तुम्ही 933ला ग्राहकांना देता, तर मालक 933च्या वर तुम्हाला विकायला सांगतो काय? नाही, मालक सांगतात की तुम्ही पैसे जे तुमची मजुरी लोकांची घ्या, हो वर तुमच्या याने हिशोबाने विका। हा, तुम्ही ते लोकांशी घ्या, तुम्ही भांडण करा, काय करा। आम्ही जे हिसाब देतो ऑफिसवर हां. ते 933ला देतो।
मग त्याच्यामधून तुम्हाला 1 रुपया भेटत नाही. नाही 10-15 रुपये भेटतात. आम्हाला काहीच नाही भेटत. 933 रुपयावरून आम्ही नाही, फक्त 1 रुपया बी मिळतो 933 रुपयामधून तुम्हाला कमिशन किती भेटतं? काही- 5 पैसे नाही भेटत, 5 पैसे नाही भेटत आम्हाला. 933 रुपये 1 रुपया बी मिळतं. की सर्व लोक सांगतात की तुम्हाला ना 933 मध्ये आम्ही पैसे दिलेले आहे ऑलरेडी. ऑलरेडी 37 रुपये लागलेले आहे म्हणतात, लागू येतात 37 रुपये आमचे. आता बाकीच्या शहरामध्ये सुद्धा भारत गॅसची एजन्सी आहे, तर तिथे पण असंच तिथे आहे. त्यांना पगार आहे, त्यांना हा, पगार आहे. पगार लोक आहे. अकोल्यामध्ये सिलेंडर देणारे 50 रुपये घेतात, तो ते सिलेंडर देतात. नाही तर कोणाची विचारा तुम्ही, सिलेंडर आणणारा अकोल्यामध्ये किती पैसे घेते हे जानकारी काढा. कोणत्याही गावाला काढा, कोणत्याही त्याला काढा, ते काय घेतात पैसे. आमची फक्त हे आहे की तुम्ही जे पैसे सरकारकडून आमचे घेतात मजुरीचे ते आम्हाला द्या. आम्हाला ना ब्लॅक पाहिजे ना आम्हाला लोकांचे पाहिजे पैसे. तुमचं जे कमिशन सरकार तुम्हाला देतं आम्हाला फक्त तेच मागणी आमची. सरकार तिथे तेच द्या आम्हाला. जे काही आमच्या कापून राहिले सरकार आम्हाला government 1 तेच रुपये पण पैसे पगार द्या. नाहीये. 2000 रुपये पगार यांना हे 20 वर्षापासून आहे. 30 वर्ष झाले, 30 वर्ष 30 वर्षापासून 2000 रुपये पगार. 2000 मध्ये काय होते दादा तुम्ही सांगा आता. मग आता मालकाकडून तुमच्यावर अन्याय होतो असं तुमचं म्हणणं हा, आहे. हो. बरोबर. मालक आता अन्याय करतात आम्ही तेव्हा. आता आम्ही मालकशी बोलू की असं करा, आम्हाला काय करा, तर ते मालक आमच्याशी बोलू शकत नाही. काही 1 वर्षा पहिले आम्ही निवेदन दिलं होतं. मग आम्ही आता 1 वर्षानंतर निवेदन दिला 21 तारखेला. ते 8 दिवसात थांबायला सांगितलं आम्हाला. 8 दिवसात 13 दिवस झाले. आता तर आम्ही काम बंद करणार ना दादा. आम्हाला काही परवडत नाही. 8 दिवसची जागा 13 दिन लोक आहे ना, 13 दिन से हमने काम आम्हाला आता काहीच परवडत नाही. त्यामुळे आम्ही काम बंद केलं. आता लोकांना वेळेवर सिलेंडर समजा भेटत नाही, हा. तर याला जबाबदार कोण? जबाबदारी एजन्सी एजन्सी. एजन्सी ट्रान्सपोर्ट करा, एजन्सी काहून की आम्ही काम करण्यासाठी राजी आहोत. लेकिन आम्हाला काही परवडत नाही. आम्ही कशाला करू. और ये एजेंसी तो भारत गैस इथली नाही आहे, शेगावची एजन्सी नाही आहे, बालापूरची एजन्सी बालापूरची आहे. एजन्सी आहे. बालापूर सिद्धिविनायक आहे. अकोला डिस्ट्रिक्टचे आपल्या पैसे शेगावची लागतात एजन्सी आपल्याला. नाही आहे. ट्रान्सफर झालेले बुलढाणा आहे. ट्रान्सपोर्ट डिस्ट्रिक्टचे झालेला पैसे लागतात एजन्सी नाही आहे, याच्यावर कारवाई करा काही. आता तुम्ही गुगलवर पाहिला की तुम्हाला जे बुलढाणा डिस्ट्रिक्टचे पैसे आहे ते तुम्ही कमी लागतात, अकोल्याला जास्त लागतात. अकोलाची जी रेट आहे ते 933 रेट मध्ये चालू आहे आणि आपण. हे जे आहे बुलढाण्याचे 896 रुपये. मग आता तुम्हाला जर समजा कमिशन किंवा पेमेंट सुरू नाही केलं तर मग तर आम्ही काम करणार नाही काम दादा. करणार नाही. नाही ना, आम्ही कामच नाही कामाला करणार. जाणार नाही. हॅलो 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 जगणार. भाऊ आमचा- कुणी दुसऱ्या कामावर गेले बी त्यातलं आम्ही मारू. नाही 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 मारून नाही. कारण कसं- आम्ही अडवू देणार नाही. काहून की कसं आहे आम्ही जे वेळेपासून काम करू राहिले. हा तो आम्हाला असं काय चालते का तुम्ही सांगा. मग ते दुसरा येईन आणि दुसरा करीन. याने तुम्ही दुसऱ्याला पगार देणार, आम्हाला पगार देणार नाही. जब आम्हाला परवडत नाही तर दुसरा कसा येणार? ते हे कशाला गोष्ट आहे परवडणार का का? तुम्ही हे सांगा की लोक दुसरा कोणी 2000 मध्ये काम करीन का? हे नाही करणार ना. दुसरा तुम्ही दुसऱ्याला पगार देणार नाही. आम्ही 20 वर्षापासून लोकांना ते सेवा देऊ राहिले, आम्हाला काहीच नाही. हे बरोबर नाही ना दादा. आम्ही मालकची सुचू राहिलो, मालक आमची काही सुचत नाही. बरं, तुम्ही आता मीडिया समोर आले, तुमचा विषय मांडला, तर तुम्हाला काही मालकाकडून भीती आहे का की कामावर कमी हो धमकी देऊ राहिले ना. धमकी भेटते ना आम्हाला. राजस्थानी ते काय म्हणतात? आता सकाळी दोन राजस्थानी आले होते. आम्ही त्यांच्याशी बोललो. ते आता गेले का नाही माहित नाही. आता मला हे सांगा, तुम्ही दुसऱ्याला ठेवून राहिलो आणि आम्ही जे 20 वर्षापासून करू राहिले गावातले ते गेले. आणि आम्ही फोरावर सांगतो की दादा काय करा, की तुम्ही गैरवापर भाषा बोलतात ते. यांचं म्हणणं आहे की जे आम्ही म्हणतो तेच ऐका ना, हा. काम नका करू. नका करू. बस आणि डायरेक्ट धमकी देऊ राहिले का तुम्ही करत का नाही करत हे सांगा. तुम्हाला पट्टे तर करा, नाही तर हे नका तुम्ही म्हणते. आणि दुसरे कुठे काय जाणार म्हणता आहात? येणार तुम्ही नाही. सांगा ना आता कुठे जाणार ते आम्ही. असं म्हणते. 20 वर्षापासून सेवा देऊ राहिलो. काम करू राहिले इकडे, आमचा इन्शुरन्स नाही, काही नाही, नाही, काहीच नाही आम्हाला. आता कालचीच गोष्ट ते झाला ते जे याचे. काल आम्हाला एक मुलाला मारलं होतं ते सिलेंडरच्या बाबतात. ते आता झालं ते काहीच नाही. लेकिन हे आमची गोष्ट की आमचा मालक आमची सोबत ठाण्यामध्ये येत नाही. गाडी रोडावर चालते दादा. तुम्हाला माहिती आहे आता कोणी माचीची गाडी पेटवली, आम्ही हे करू राहिलं तर आम्ही ठाण्यामध्ये कधी गेलो तर कोणी तर पाहिजे ना मागे. आमची रिपोर्ट काल यामुळे नाही झाली की आमचा मालक आमच्यासोबत नाही होता. त्यामुळे आम्ही आपसात घेतलं ते. तर आता तुम्ही हे सांगा मला, ते मालक ना ठाण्यात येत ना काही मध्ये येत. आता आमचा कदर नाही आहे. मालक आता आमचा एक माणूस की नाही आहे, मालकाला माणूस की नाही आहे. हे माणूस ऐकत नाही. आता 8 दिवसा पहिले आमचा एक माझे माणूस होता अकबर म्हणून. हा, आमचा कर्मचारी 8 दिवसापासून दवाखान्यात आहे, आयसीयू मध्ये आहे. आयसीयू मध्ये आहे. त्याला मालकांना विचारला नाही का तू दवाखान्यात आहे का, काय झाला, काय रे भाऊ. त्यानं एक शब्द बी विचारला. 8 दिवसापासून कोणता दवाखाना ते
कोणता दवाखाना आहे इंगळे. इंगळे हॉस्पिटल मध्ये भरती विचारू होता शकतो. हे मालकाने एक तार बी विचारला त्याच्या भाडीला काय खातात काय पैसे खाऊन आहेत, राहिले, काय नाही आहे, पैसे आहे का नाही पैसे आहे याने एक शब्द विचारला त्याला. हे मालक असा आहे, हे मालकाला माणसाची कदर नाही.